याचा पुत्र कौसमी 12 वर्ष उपर झाली. बापाच्या हाताबाईला वेगळ्या टाकून बंद केले आणि सारा राज्यकारभार स्वतःच्या मंडळावर चालवला. माझं राज्य किती सुखाने समाधाने चाललं होतं. शेवटी माझी लाडकी बहीण ही लग्नात उपर झाली. तिचाच विचार मध्ये घडत होता. त्याच वेळे नारद मुनींची स्वारी दरबारी आली आणि बोलते झाले गाव राजा कसला विचार करतो आहे. देवकीच्या लग्नासाठी योग्य वर आहे तो म्हणजे वसुदेव. वसुदेव देवकीचे लग्न खटापटात केली. जबाबदारी मी स्वतः आणि त्याच वेळे आकाशवाणी झाली ते गावचा सावत्र देवकीला होणारा 8वा पुत्र तुझा वय नाही. मी रथातून खाली उतरलो तर पायाच्या आत मस्तकात गेली. देवकीच्या केसांची वेणी ओढून रथाखाली खेचली तर वसुदेवाने माझा दंड पकडला आणि म्हणाला कंसात थांब. देवकीला होणारी सर्व बाळक मी तुझ्या स्वाधीन केली. क्षणाचा विलंब न करता वसुदेव देवकीला पंचवसात टाकलं. वसुदेवाने 5 बालक माझ्या स्वाधीन केली आणि जेव्हा रणांगणात आपटून सोडत पटवलं सावित्री आकाशी केली आणि 7वा तो बळराम द्वारकेत राज्य करत आहे आणि 8वा श्रीकृष्ण गोकुळात वाढत आहे आणि हाच माझा वैरी आहे. त्याचा योग्य बंदोबस्त केलाच पाहिजे. मोहन मुरली वारावी भुलवी जगाला. मोहन मुरली वारावी भुलवी जगाला. या गोकुळाला नंद घरी नांद तुम्ही श्री नंदलाला. हो गोकुळिया वाढ तुम्ही श्री नंदलाला.
जाईत क्षणभर छेडावे मधुर स्वर हरसावी नवीन पुन्हा नव्या आठवणीला गावा नवा वर फुलतो डोई फुलतो फुलतो डोई फुलतो मोर बीच छान तुला अंगा घरी नांद तुम्ही श्रीनंदला ओ गोकुळिया हार तुम्ही श्रीनंदला गाई वासरे सोडून या नदीच्या काठी काय करताय? काना आम्ही जेव्हा कुंजावना गाई वासरे राखत होतो पण तुझ्या मधुर भाषेतून आम्हाला इथे घेऊन आले आणि आपल्या सोबतचे सवंगडी भोपळ्याने आपल्याला कुठे दिसत नाही ते. हो का ना ते दोघं आमच्या सोबत कुंजावनाच आहेत पण भोपळ्याची कपिला गाय वाचरावून पलाली तिथला भोपळा शोधतोय. अरे सुदामा यशोदा मैयाने शिदोरी मधून खरवस आणि लोणी दिलाय तर तू त्या दुकानात बोलावून घे आपण एकत्र मिळून खाऊ ते. ठीक आहे काना मी आंख मारून पाहतो त्यांना. अरे बोबड्या रे बोबड्या अरे बोबड्या रे बोबड्या अरे इकडे ये. अरे यशोदे मायाने खरवा दिला ये लवकर. आलो आलो. इथं तर कोणच नाही. हे नेहमी असंच करतात. कामा पण ना हा नेहमी असंच करतो. मी ऐकतो तो बघा जाणारच नाही. मला बघून लपतो ना तू. तुम्ही माझी अजीब मक्कली करताना मला तुझ्या बाटलीचा तू लेतो ऐकायला कितना. तुम्ही मला ते पटवता आणि नेहमीच मला पटवता तुम्ही. आता मी येणार नाही तुमच्या थंडीला कितना नाही येणार. आले नाही बा कितना आले नाही बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या थंडीला बा. नाही बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या थंडीला बा. नाही बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या थंडीला बा. नाही बा कितना आता गल्या मी येईन तुमच्या थंडीला बा. येईन तुमच्या थंडीला बा. येईन तुमच्या थंडीला बा. नाही बा किसना बागड्या मी येईन तुमच्या थंडीला बा. नाही बा किसना बागड्या मी येईन तुमच्या थंडीला बा.
मला दल दिली बा आपल्या बोलांना एक एक दिली मला दल दिली बा मी तर मागया गेलो ना बा मला धरले बा तुम 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 माझ्या माझ्या लढले बा काय बात सुना मागण्याची तुमच्या संगीतावा काय बात सुना मागण्याची तुमच्या संगीतावा काय बात सुना मागण्याची तुमच्या संगीतावा काय बात सुना मागण्याची अरे तुझ्या बोबड्यावर लढतोय अरे बाबड्या तुला एवढं झाले तरी काय मला सांग पाहू. तुम्ही नेहमी असंच करता सगळं जग अजून महिन्यानं दिलं दूध सर्व तुम्ही खाऊन टाकता मला काय ठेवतच नाही. अरे बाबड्या जेव्हाही तुला हाक मारतो तू सर्वात शेवटी येतोस तेव्हा आम्ही खाऊन टाकतो. बोबड्या वाकडं आता झालंय र कुठं आपलं माझं पडकं चुकून आहे र. अरे होय रे होय माझं माताच लक्ष गेलं. अरे तो असा कसा झालाय काय ग झाला काय. अरे मी ना काय सांगू तुम्हाला तसं काय झाला काय. अरे माझी गाय कपिला तो सोडलीवरती राहणारा काय म्हणतो. अरे जो चालता चालता तिला काय झाला लागली जो धावायला तेवढ्यात हा बोबड्या खाली बांधा खाली लपत 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 येतोय. तेवढ्यात त्याला आवाज दिला ए नगड्या तेवढ्यात काय करावी गाय तिथं रशी पकडला काय म्हणतो आणि गायीनं अशी उडी मारला कराय चांगला सोडतो त्याला येतोय त्याला पुढे नादा देऊन मूर्ख कोळी तुझा काय केलं काय तुम्हाला सांगू आतून बाहेरून सर्व जमतंय जात उद्या दिसतात आणि हा बोबड्या दिसता उभा राहून गाय बघतोय. गाय पण अडकवली नाही. अरे मला वाटलं की तू ओरडत ना म्हणजे तुला काय माझा मिठा येते की काय. बरं का ना ते जाऊ दे तू काय खायला ना दे बघू. हो देतो सुदामा दे रे सर्वांना. काय आहे त्याच्यात भरपूर करायचं आहे मान हे मागे खाल्लंच आहे मला पाहिजे मागे फलक करणार रे फलक हे कापू कर परत खाऊ दे मला पाहिजे. पोट भरून खाऊन घ्या त्यानंतर तुमच्याकडे कामगिरी घेऊन आलोय. अरे अरे थांबा अर्धवट टाकून जाताय कुठे. आता माझ्या लक्षात आलं कृष्णाने एवढ्या लवकर कशासाठी बोलवलं ते. सौंदर्यानो आज मथुरेचा भाग. गवळणी निरनिराळ थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जातील. जाऊ दे त्यांना त्यांचं काम करू दे ना बायकांचे काम मला जमत मी जातो घरी. बोबड्या माझं ऐकून तर घेशील. अरे गवळण निरनिराळ थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जातील. त्यांना तुम्हाला अडवायचं आहे आणि गोकुळात माघारी पाठवायचं आहे. हे मी कामगिरी तुमच्यावर सोपवतोय. काना एवढ्या सगळ्या गावाने आमचं ऐकतील काय आणि ऐकला तर त्याने आम्हाला काय मिळणार. त्यांच्याकडे जे काही मिळेल ते तुमचंच की. ठीक आहे कान्हा आम्ही तयार आहोत. हुकूम आणि कायदा विचारून काय सांगायचं मग. त्यात काय एवढं. हुकूम माझा आणि कायदा माझ्या सवंगड्यांचा. चालेल ना ठीक आहे ठीक आहे मग चला मला मग. चला मग चला चला. हिरा अगं हिरा दादाची तयारी झाली की नाही अजून. काय ग बाई माहित नाही. अगं ही बघ दादा आली. अगं हिरा आज बाई फार उशीर झाला बघ निघायला. अगं आपल्या बाकी सगळ्यांची तयारी झाली की नाही अजून. हो राधे झाली सगळ्यांची तयारी. सगळ्या जणी जमल्या पण आहेत. ए चंद्रे
तू आता बारीक नजरेने कोणाला बघू शकतेस? अगं आपल्या सगळ्या सगळ्या आल्या पण ते अजून थेरडी म्हातारी कुठे दिसत नाही. काय माहित कुठे मरते. अगं पोरींनो, मावशी मागू नये, आपण पुढे होऊया. किरणांची
अगं ये मावशी मावशी अगं अशी ग काही राधे थांब मी हाक मारते अगं म्हणते एवढ्या जोरात तरी कसं हाक मारते मावशीने कान फाटून जातील. अगं माझ्या सासूने ऐकलं ना ते येईल शिवाय देत बोले अजून जायला झालं नाही काय म्हणून हळूच हाक मारली. अगं तुम्ही दोघी ना गप्प बसा ग. मावशी अगं ये मावशी मावशी काय गं झालं राधे? कशाला बोलते? अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून आहे ना मधुरेच्या बाजाराला चाललोय पण आम्हाला ना तिकडे जायचा रस्ता मुळीच माहिती नाही बघ. तू येतेस ना आमच्या बरोबर आम्हाला रस्ता दाखवायला. असं काय? थांबा थांबा आमच्या कलमाच्या झाडाखाली थांबा मी येते ना. बरं ठीक आहे. बाजारात
मावशी हे सगळं सांगण्याची गरज आहे का ग? अगं हो, सांगायला तर पाहिजे. त्याशिवाय भांडण तिकडे होणार कशी? आणि ह्यांना सगळ्यांना समजणार कसा? तुम्ही काय काय घेतलंय का? बरं ऐक मग, नीट ऐका. अगं ऐकते. बोल तू. कुणी घेतलं दूध तर कुणी घेतलं दही तर कुणी घेतलं ताक, असा हा निरनिराळा थाटमाट करून चाललं का बाजाराला? बरं राहते. छान छान हा. मावशी येऊ? आला पंगुला. मी काय म्हणते, मी हुक्काने घेते. ऐकशील? तुला येतो काय? मग काय येतो तर मग हे बाय. या. मग ताटात होती जिलेबी लागली मुंग्यांची रांग. ऐकतेस ना? ऐकते अजून एक गाणं लिहिलेलं नाही यार. माय ताटात होती जिलेबी लागली मुंग्यांची रांग. जिलेबी असो आपल्या ऐक ना. अगं होय, घे बरं. ताटात होती जिलेबीला लागली मुंग्यांची रांग. ताटात होती जिलेबीला लागली मुंग्यांची रांग. मी नावच घेत नाही मावशीच्या नाण्याची टाक. सुकलेला फाटा मी माझ्या नाण्याची टाक करते. हो माझा. चला मग बाजाराला. हो चला. तुमची काय कुजबूज चालले? काय नाही. तुम्हाला काटला? माझं लक्ष नाही. माझं बरोबर लक्ष द्या. आणि ही बघ सुपारी. आणि हा पानाचा विडा. आता मी तुला विसरलं वाटतं. अगं मावशी, अगं राधे, एवढी बोलते ना बरोबर, पण तिला आधी विचार काय घेतलं ते. तुझं माझं मान बघू. काय घेतलंय मी? अगं मावशी, अगं सांग. राधे, तू म्हणतेस म्हणून सांगा, नाहीतर मी तुझ्या कोणाला सांगितलं नसतं. अगं मिकी नाही राधे. अगं सांग मावशी. अगं होय सांगतात. बस धीर घ्या. अगं मिकी नाही राधे घेतला. खरंच? अगं बाय. अगं कालच माझी गाडी आली ना. होय काय? होय. चला मग बाजाराला. अगं मावशी. अगं या मावशीच्या उखाण्यासाठी श्री अनंत निलंगर यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमासाठी
विवेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. गावाच्या बाहेर चिरेबंदी वाडा. गावाच्या बाहेर चिरेबंदी वाडा. कोणाचं नाव घ्यायचंय? बाबाचं नाव घेता आता 100 रुपये काढा. चला मदानाला. चला मी चप्पल घातली. तिकडे मुतत नाही ना. मला ती लग्न आणि नमना याच्याशिवाय कुठली गाणी येत नाही बघा. मग तीच म्हणती बघा. जर नाण्याचं आवडलं ना तुम्हाला तर मग थांबा. हा हो ठीक आहे. तुम्ही सांगा तुमच्यांचा मी सांगता आमच्यांचा. तुम्ही सांगा तुमच्यांचा. नाव घेताय गीताचा. नाव घेताय गीताचा. तुम्ही घ्या करमेल्यांचा. अरे सीताराम बुवा, सीताराम बुवा. अरे माझ्या घरावर येतात ना. म्हणून मी सांगितलं होतं. मी नाही म्हणत त्याला तुम्हीच मला गाणं. मला तर आली गाण्याची आठवण. हो ठीक आहे. सौभाग्याची लावली चंद्रकला भालावली.
बोलणार आहे नाही तर काना रागवेन आणि ते मागचं बोलणार कोण? ती मावशी लय कडूस आहे. तू कशाला का बोलतोस? मी असताना अशा कित्येक माणसाला मी होतो तुला माहित नाही? बोबड्या भावा तुला समजत नाही. ती तुझी मावशी नाही, ती नंदा मावशी आहे. नंदा मावशी. नंदा मी दीपकच्या आवडत नाही ना. खतरनाक आहे. माहित नाही काय बोलतो मग. बोबड्या आता तू जवळ भेटूच आहे तर जा. तूच त्या मावशीला विचार तुम्ही आलात कुठून आणि जाणार कुठे. ठीक आहे एवढंच ना. जातो आणि विचारतो तिला. तुम्ही असं कडन या रे. कडन या. का ते फक्त सांगाल बाकी मी बघतो. पटाणी पावडर दे. बरोबर आहे ना. छान छान छान. बरोबर आहे ना. छान. जातो हा. म्हातारी ना खतरनाक आहे रे. बोबड्या तूच त्या मावशीला विचार. तेच बोलतोय. हे काम माझं नांगड्या टाळायला करू शकतो. हो स्वतःचा फोन फोडून आलाय. आता माझा फोन मी काय त्या मावशीजवळ जाणार नाही. माझी मजा असते. तुम्ही थांबा रे. आता मी बघतो काय होतं काय ते. आता हा पण मारणार आहे. पण मी काय म्हणतोय तुला माहितीये का रे काय साडे काय झाला. बोबड्याचा पोर फोन र त्याचा काय झाला. त्याचा काय झाला. अरे बाईने सांगितली एक कविता बोल. कविता बोलतो 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 नंतर सुरुवात करतो कविता म्हणायला. नाच रे मोरा काय तुझा तोरा रंगीत पिसारा डोकावर तुर पायी वाड्यावर या. पायी वाड्यावर या. पायी वाड्यावर या. पायी वाड्यावर या. काय बोलतो खाली वाला केला. तेव्हा मी आपला पोलवीत बसलीला काय बोलतो पोलवीत बसलीला. आणि हा आला चालत नाही. चालत नाही आला. चौथी बोलली त्याची. चौथी बोलली म्हटलं झाला काय तुला. झाला काय तर पोरगा माझा हुशार ना रे. तुझ्यासारखा हुशार बाबा. तुझ्यासारखा माझ्यासारखा पोरगा हुशार ना रे. तर त्याला बोललो की कर्दी कशी बोलली रे. कर्दी कशी बोलली रे. तो बोलतो का माहितीये. अरे ह्या मास्तरने मारला. मास्तरने मारला. वर तू जा विचारपूर तू जा. मग माझ्यासारखा तुझ्यासारखा. मग ते जाऊ दे. आता मावशीला विचारतो. विचारू ना ग. तुझ्यावर आहे. विचारू ना ग. विचार विचार. मावशी किती छान दिसतो रे. मावशी तू कोण रे. इकडे ये. मावशी काय काय काम आहे तुझं इकडे. मावशी तुम्हाला ना छानसा आवाज कर ना. छानसा नाव घे ना माझ्याकडे. आता मी सांगू का काय घेऊता. ना नाव बरं एवढा लाडाने म्हणतोस आहे तर घे जा. घे ना. काय घे तुझ्यासाठी. काहीतरी घे पण घे. बागं द्यायचं होतं गुलाबाच्या कल्या. ऐकतोस ना. बाया ऐकताय तुझ्यासाठी घेताय. बागं द्यायचं होतं गुलाबाच्या कल्या. पेंड्याच्या दात मध्ये दुकानाच्या खाली. बापरे. कृष्णा जगन्नाथ पाणी गल्ला. ते जाऊ दे. आला कुठे जाणार कुठे.
माझं जाणार असताय तर तुम्ही जाता येणार नाही. हे मावशे तुला आणि तुझ्या परीने ऐकून माघारी फिरावं लागेल. अगं मावशे आम्ही श्रीकृष्ण देवांची सवंगडी आणि त्यांच्या हुकमावर तुमचा रस्ता अडवला आहे. असा सांगतोस काय? थांबा हा आम्ही बसता. हा काहीतरी गडबड दिसते रे. मावशी मला गडबड करा दिसते रे. मला तू गडबड म्हणजे काय नाही रे ते म्हणाले ना आराम करून जातोय मग जातील. नक्की ना? नक्की ना? हा नक्की. चला तर मग ठीक आहे. चला तर मग ही बातमी आपण कानाला जाऊन सांगूया. चला 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 चला. थांबा बसले की बघतो जरा मावशी बिवशी करून. तूच खा तूच खा बाबा. म्हणा एकटाच मर तिकडे जा. आता चिचुटे वाटतं. जास्त खा जाय. सर्व बसले. चला 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 तर मग. मला सांगितलं की गौरवी थोडा वेळ आराम करून मोकळा परत जाणार आहेत. पण इकडे दृश्य तर वेगळंच दिसत आहे. असो मी आरोळी देऊन पाहतो. दही दुधाचा व्यापार तुमचा जाता का बाजारी समजावी तो मी गिरधारी जाऊ नको बाजारी देतो आरोळी नंदाचा मी हरी उभी लागणारी धरल्या वाटेवरी देतो आरोळी नंदाचा मी हरी उभी लागणारी धरल्या वाटेवरी दही दुधाचा व्यापार तुमचा जाता समजावी तो मी गिरधारी जाऊ नको बाजारी देतो आरोळी नंदाचा तुम्ही आगनाई धरल्या वाटेवरी आरोळी नंदाचा तुम्ही आगनाई धरल्या वाटेवरी आशीर्वाद देऊनी जावे बंधुनी भरले माथा ठेवू तरो जाऊ नको तू कंस नगरी उभाई वाटेवरी उभी लागणारी धरल्या वाटेवरी मी तर तुमचा रस्ता अडवायला आलोय आणि तुम्हाला मथुरा जाता येणार नाही. अरे कान्हा
बाजाराला नाही गेलो तर आमचं पोट कसं भरणार? आणि घरी सासू सासरे आहेत ते आमच्यावर रागवतील रे. असं नको करू, आम्हाला जाऊ दे. आम्हाला अडवून तुला काय मिळालं आहे? राधे, मी जे काही करतो समाजाच्या कल्याणासाठी करतो. अरे पण कान्हा, आम्हाला अडवून तू कशाचं कल्याण करणार आहेस? राधे, तुला माझं बोलणं समजलं नाही. गोकुळाचं दहीदूध हे गोकुळातच राहिलं पाहिजे आणि गोकुळातच विकलं गेलं पाहिजे. त्यामुळे इथल्या लोकांना फायदा होईल आणि त्यांना पुरेसं दहीदूध मिळेल. त्याशिवाय तुम्ही दहीदुधाचा माठ घेऊन मथुरेला जाता त्याचा त्रास देखील कमी होईल. कान्हा, तुझी कीर्ती महान आहे. तू लोकांचा किती विचार करतो. हो राधे, समाजाच्या कल्याणासाठी हे मला करावंच लागतं. कान्हा, तुझं बोलणं मला कळतंय, पण आमच्या बरोबर जी पावशी आली ना, तिला तुझ्यावर पटणार नाही. मी तिच्याजवळ बोलून बघते. ठीक आहे राधे. अगं मावशी, काय ग झालं राधी? अगं मावशी, आपल्याला ते आरोळी देतात बघ, ते श्रीकृष्ण देव आहेत. अगं राधे, अगं सटवे, नदीत पाणी भरायला जातेस की हे धंदे करायला जातेस? अगं काय ग मावशी? थांब, मी बघता कोण आहे का. अरे बाबा, आता तू कोण? 3 ताळ, सप्त पाताळ, यामध्ये भ्रमण करणारा श्रीकृष्णाचा 8वा अवतार, वासुदेव देवकीचा 8वा बाळ, सवंगड्यांचा मित्र, नंद यशोदेच्या बाळाचं नाव श्रीरंग. बघितलंच ना कान्हा, ही मावशी तुझ्या जन्मभूमी ऐकल्याशिवाय तू देव म्हणून ओळखू शकणार नाही. म्हणून तू तुझ्या धर्माच्या तुला ठीक आहे राजे. मावशी, लक्ष देऊ नये. ऐकून घे माझी जन्मखुणा, ऐकून घे माझी जन्मखुणा, लीला माझ्या अवताराची धर्मरक्षणा, लीला माझ्या अवताराची धर्मरक्षणा, ऐकून घे माझी जन्मखुणा, ऐकून घे माझी जन्मखुणा, लीला माझ्या अवताराची धर्मरक्षणा, लीला माझ्या अवताराची धर्मरक्षणा, ऐकून
दर्शनासाठी वनवास भूमीला श्रीराम होऊनी मारिले रावणाला. आठव्या अवतारी श्रीकृष्ण म्हणते मला यमुनेच्या डोहात मारिले कालियाला. यमुनेच्या डोहात मारिले कालियाला. वसुदेव देवकीचा मी गाणा नंद यशोदेचा मी गाणा. बाळगोपाळाचा मी श्रीकृष्ण. बाळगोपाळाचा मी श्रीकृष्ण. ऐकून घे माझी जन्मभूमी. ऐकून घे माझी जन्मभूमी. लीला माझ्या उदाराची धर्मरक्षणा. लीला माझ्या उदाराची धर्मरक्षणा. ऐकून घे माझी जन्मभूमी. ऐकून घे माझी जन्मभूमी. राधे, ऐकलंस ना माझ्या जन्मदिना? हो का ना मावशी, आता तरी पटलं तुला हे खरंच श्रीकृष्ण देव आहे. हो देवा, आम्हाला माफ कर. यापुढे आम्ही गोकुळातला दही दूध गोकुळातच विक्री करू. देवा, आम्ही तुम्हाला शरण आलो. चला, तुम्हाला बरं आहे. ठरल्याप्रमाणे आजची कामगिरी सुद्धा पूर्णपणे पार पडली. परंतु आज मथुरेचा बाजार भरला नाही. त्यामुळे कंस मामाची किलबली उडाली असेल. अनेक वर्ष निघून गेली. कंस मामाचा अत्याचार दिवसांदिवस वाढतच चालला आहे. त्याला सुधारण्याच्या सद्मार्गावर येण्याच्या अनेक संध्या देऊन पाहिल्या. पण तो त्याच्या अहंकारामध्ये एवढा मग्रूर झालाय की त्याला योग्य अयोग्य बरं वाईट काय समजत नाही. आणि हो, आता आपल्याला सावध राहावं लागेल. कारण आज मथुरेचा बाजार भरला नाही आणि हे मी केलं असेल त्याला नक्कीच समजलं असेल आणि तो आपल्या शोधात असेल. त्यापेक्षा आपणच त्याच्या मथुरेत जाऊन पाहूया. पडदा तो थांबना आला तो मी हे काय पाहतो, दिवसेंदिवस मथुरेचा बाजार कमी होत चाललाय. परंतु आज बाजार भरलाच नाही. नक्कीच त्या कृष्ण काठाचे काम असणार. असं चालू राहिलं तर माझी प्रजामध्ये दहशत कमी होईल. नाही हे असं कळणार नाही. त्याचा योग्य समाचार घेतलाच पाहिजे. तुमच्या समोरच उभा आहे. कोण? कृष्णा, तू? अरे अनेक गेले वर्ष तुझ्या शोधत आहे. पण तू आज माझ्या स्वतःहून माझ्या समोर आहे. तुझे माता पिता बंदिस्त असताना देखील तू लुप्त झाला. पण तू आज स्वतः समोर. आता तुला माझ्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. अरे दुष्ट पापी अहंकारी कंसा, मी तर तुझ्या नेहमी समोर होतो. पण तुझ्या अहंकारामध्ये एवढा मग्रूर झालायस की तू मला कधीच ओळखू शकला नाहीस. बघ, अजून वेळ गेली नाही. मला शरण आहे, मी तुला माफ करेन. शरण नाही येऊ तुला. छोटा लहान बालक आहेस तू. हा महाबली कंस मरण बद करेन, पण कोणासमोर झुकणार नाही. हो, मरणच तयार. तुझे खूप पराक्रमाने ऐकलं. तर एवढं समज असं